सो गाईज फॅन्टास्टिक फोर बघितली आणि डोक्यात प्रश्नांची झुंड चालू आहे. गॅलेक्टसला तो फ्रँकलिन रिचर्ड का हवा आहे, डॉक्टर डूमचा ॲक्च्युअल फेस का नाही दाखवलं गेला आणि हे सगळं ॲव्हेंजर्स डूम देशी कसं कनेक्ट होतं. डोंट वरी, या सगळ्या बर्निंग क्वेश्चनचे आन्सर्स आज आपण डिटेलमध्ये उकळणार आहोत. प्लॉटचे सिक्रेट्स, पोस्ट क्रेडिटचा रिअल मिनिंग आणि डूमचा नेक्स्ट प्लॅन सगळेच प्रूव्ह दॅट टू इन अवर साइड. सो बघा, लेट्स रेकॉर्ड दिस फॅन्टास्टिक फोर एंडिंग अँड पोस्ट क्रेडिट सीन्स वन्स अँड फॉर ऑल. वेल, सगळ्यात पहिलं एंडिंग बद्दल बोलायचं झालं तर एंडिंगमध्ये आपण बघतो की सू स्टॉर्म आपला फोर्स फील्ड यूज करून गॅलेक्टसला टेलिपोर्टेशन ब्रिजकडे ढकलते आणि तिथं फॅन्टास्टिक फोर एक टीम अप करून परफेक्ट टीम वर्क दाखवतात. त्याला तिथे पोहोचण्यात यशस्वी पण होतात आणि ह्युमन टॉस तिथं स्वतःचं बलिदान द्यायला पण जातो. पण त्याच्यामध्ये सिल्वर सर्फर येतो आणि गॅलेक्टसला फायनल ब्लो देऊन जाते आणि मग ते दोघेही तिथून टेलिपोर्ट होऊन गायब होतात. आता मोठा प्रश्न असा होतो की गॅलेक्टस आणि सिल्वर सर्फर नक्की झाले तरी कुठं. वेल, तर सिंपल आहे, तो एक टेलिपोर्टेशन ब्रिज होता आणि गॅलेक्टस आता मिलियन लाईट इयर्स दूर कुठेतरी स्पेसमध्ये असेल आणि सिल्वर सर्फर पण आता त्याच्यासोबतच असेल आय गेस. म्हणजे गॅलेक्टस अजूनही जिवंत आहे पण फक्त फार दूरमध्ये. आणि कॉमिक्समध्ये पण ना हेच होत आले, कारण गॅलेक्टसचा किंवा कॉस्मिक लेवल एंटिटीला मारणं एक ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम त्याला कॉमिक्समध्ये पण असं त्याच्याशी एकतर निगोशिएशन तर केलं जातं, नाहीतर त्याला असं काहीतरी ट्रिक वापरून त्याला हरवलं जातं. पण मग मोठा प्रश्न असाही निर्माण होतो की गॅलेक्टसला नक्की रीड रिचर्ड्स आणि सू स्टॉर्मचा मुलगाच का हवा होता. वेल, आता जे लोक मार्वलचे कॉमिक्सचे फॅन नाहीत त्यांना फ्रँकलिन रिचर्डबद्दल एवढं माहीत नाही आहे. सो त्यांना हा प्लॉटचा डिमांडवाला भाग अगदीच वेडसर वाटू शकतो की मुलाची डिमांड का केली असेल ना, ती पण असं MCUमध्ये. पण याचं उत्तर या मूवीच्या मिड क्रेडिट सीनमध्ये लपलं आहे. त्या सीनमध्ये आपल्याला असं दिसतं की गॅलेक्टसवाला इव्हेंट झाल्यानंतर ऑलमोस्ट 4 वर्ष झाली आणि मूवीच्या सुरुवातीला पण आपल्याला 4 वर्ष झालेली दिसतच होती. म्हणजे फॅन्टास्टिक फोर आणि त्यांची पॉवर्स मिळून त्यांना 4 वर्ष झाल्यावर ही मूवी चालू होती. म्हणजे पोस्ट क्रेडिटच्या सीन्स वेळेला हे सगळ्या लोकांना सुपर पॉवर्स मिळून 8 वर्ष झालेली होती. म्हणजे त्यांना एक प्रॉपर एक्सपिरियन्स मिळाला आहे. आणि ते आपण असं बघतो की सू स्टॉर्म फ्रँकलिनला एक गोष्ट सांगते आणि जेव्हा ती दुसरं पुस्तक घेऊन येते या फ्रँकलिनच्या शेजारी आपल्याला डॉक्टर डूम बसलेला दिसतो आणि त्याचा मास्क त्याच्या हातात असतो आणि तो फ्रँकलिनला आपला चेहरा दाखवत असतो. वेल, आता काही लोकांचा असाही प्रश्न आहे, मग त्याचा चेहरा आपल्याला का नाही दाखवला गेला. वेल, त्याचं लॉजिकल रिझन सांगायचं झालं तर भाई RD जे आहे तो त्याचा चेहरा बघायला पैसा जास्त द्यायला लागतो. वेल, बट हे लॉजिकल आन्सर होतं. पण ज्याला कॉमिक्स थोडेफार वाचलेत ना किंवा मार्वलच्या लोरमध्ये त्यांनी जरी डोकं घातलंय त्यांना असं माहिती आहे की डूमचा चेहरा दाखवणं तेवढं सोपं नाही आहे. खरं सांगायचं तर कॉमिक्सच्या लॉजिकने सुद्धा फेस त्याचं रिव्हील होणं खूपच रेअर आहे. डॉक्टर डूमचा चेहरा हा त्याच्या प्लॉटचा एक मेजर मिस्टेरियस एलिमेंट असतो. लिटरली अगदी काहीच अशा स्पेसिफिक स्टोरीलाईन्स आहेत जिथे डूमने आपला चेहरा दाखवला आहे आणि जेव्हा केव्हा तो चेहरा दिसतो ना तो एक मोठा इव्हेंट मानला जातो. आणि सगळ्यांना ठाऊकच असेल की त्याचा चेहरा डिसफिगर्ड आहे आणि हा त्याच्या आयुष्याचा एक ऑब्सेसिव्ह पार्ट पण आहे. तो सतत आपला चेहरा ठीक करण्याच्या मिशनवर असतो. आणि आता या फॅन्टास्टिक फोरच्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये काय दिसतं तर डूम फ्रँकलिन रिचर्डला आपला चेहरा दाखवत असतो. म्हणजे हे काहीतरी मेजर प्लॉट एलिमेंट असणार आहे हे तर पक्का आहे. आणि ऑनेस्टली सांगायचं झालं ना तर डूमचा फेस डूम्स डेमध्येही कदाचित आपल्याला तो दिसणार नाहीच, तो पूर्ण मास्कमध्येच राहील. आणि हो, कदाचित त्या मूवीच्या क्लायमॅक्सला जाऊन फेस रिव्हील वगैरे होईलच. पण आता हे काय सस्पेन्स राहिलं नाही की मास्कच्या मागे कोण आहे, कारण मार्वलने स्वतःच RDJचं नाव आधी रिव्हील केलंय हायपअप करायला या मूवीसाठी. पण ॲक्च्युअल मूवीमध्ये त्याचा चेहरा दाखवतील की नाही हे थोडं डाऊटफुलच आहे, कारण कॉमिक्सप्रमाणे तिथे सुद्धा डूमचा फेस रिव्हील हा एक मेजर इव्हेंट म्हणून वापरला जाणार आहे. आता पुढचा मोठा प्रश्न हा येतो की पहिल्यांदा गॅलेक्टस फ्रँकलिन रिचर्डच्या मागं होता आणि आता डॉक्टर डूम पण त्या पोराच्या मागं आहे. वेल, तो म्हणजे फ्रँकलिन रिचर्ड्स. तर तो नक्की आहे तरी कोण, असं काय आहे त्या पोरात की सगळीजण एवढे त्याच्या मागं लागलेत. वेल, तर जसं मूवीमध्येही आपल्याला दाखवलं आहे ना की फ्रँकलिन रिचर्ड्सकडे कॉस्मिक पॉवर्स आहेत आणि गॅलेक्टस ह्याच पॉवरसाठी पृथ्वीवर आला होता आपल्या नेव्हर एंडिंग भुकेला भागवण्यासाठी. पण जर आपण कॉमिक्सची पानं उघडून बघितली ना तर त्यात आपल्याला असं समजतं की फ्रँकलिन रिचर्ड्स हा संपूर्ण मार्वल युनिव्हर्समधला वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल कॅरेक्टर आहे. इतका पॉवरफुल की लहानपणी फक्त खेळण्यासाठी त्यांना असे पॉकेट युनिव्हर्स बनवायला सुरुवात केली होती. आणि ह्या मूवीमध्ये पण जेव्हा सू स्टॉर्मला तो परत जिवंत करतो ना तेव्हा त्याच्या कॉस्मिक पॉवर्सचा आपल्याला अंदाज येतोच. आणि कॉमिक्समध्ये ना तर गॅलेक्टसने त्याला स्वतःच्या लेवललाच मानलेला आहे. पण रिअल ट्रूथ सांगायचं झालं ना तर फ्रँकलिन रिचर्ड्स हा गॅलेक्टसपेक्षा सुद्धा जास्त पॉवरफुल आहे. एक स्टोरीलाईन तर अशी आहे जी की जिथं सिल्वर सर्फर जसं गॅलेक्टसचा हेराल्ड आहे ना तसा गॅलेक्टस हा फ्रँकलिन रिचर्डचा हेराल्ड बनतो. कारण जसं मी आधी सांगितलं तसं फ्रँकलिन रिचर्ड्स हा लिटरली गॅलेक्टसपेक्षा पण भारी आहे.
म्हणजे काय नाही आहे या पोरामध्ये, हा लिटरली रियालिटी बदलू शकतो, त्यात मॅनिप्युलेशन करू शकतो आणि स्वतःचं युनिवर्स पण तयार करू शकतो. आणि ह्याच कारणामुळे ना कॉमिक्समध्ये पण खूप सगळे सुपर विलन्स त्याला आपल्या टीममध्ये घ्यायला बघतात. मग ते गॅलेक्टस असो, अनालस असो किंवा डॉक्टर डूम साहेब. तर जे पोस्ट क्रेडिट सीनमध्ये आपण बघितलं ना, त्यातून हे एकदम क्लिअर होतं की डॉक्टर डूम आता फ्रँकलिन रिचर्डसाठीच आलाय आणि त्याचा वापर करून आपल्या फायद्यासाठी करायचा हा त्याचा प्लॅन आहे. आणि हा सीन झाल्यानंतर बहुतांश तो फ्रँकलिनला घेऊन तिथून टेलिपोर्ट होईल, म्हणजे टेक्निकली त्याला किडनॅप करेल आणि काय माहीत तो सू स्टॉर्मला पण घेऊन जाईल. शेवटी तुम्हाला तर माहितीच आहे डॉक्टर डूम आणि सू स्टॉर्म. वेल, आणि तिथनं खरं डोम्सडेची खरी सुरुवात होईल. वेल, आणि लोक असे पण विचारतात की थंडरबोल्टचा पोस्ट क्रेडिट सीन आणि फॅन्टास्टिक फोरचा सीन हे दोन्ही कनेक्टेड आहेत का? तर खरं सांगायचं झालं तर हां, लिटरली हे दोन्ही सीन MCUच्या ॲव्हेंजर्स डूम्सडेसाठीच आहेत. आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की दोन्ही सीन डायरेक्ट रुसो ब्रदर्सनीच डिरेक्ट केलेले आहेत. आणि जो थंडरबोल्टचा पोस्ट क्रेडिट सीन होता तो बेसिकली फॅन्टास्टिक फोरच्या नंतरचा पोस्ट सीन आहे. वेल, आणि माझा अंदाज असा आहे ना की जेव्हा डॉक्टर डूम फ्रँकलिनला घेऊन पळून जाईल ना, तेव्हा त्याला ट्रॅक करता करता फॅन्टास्टिक फोर स्वतःचे युनिवर्स म्हणजे अर्थ 828 वरून अर्थ 616 मध्ये येतील. आणि हाच सीन आपल्याला थंडरबोल्टचा पोस्ट क्रेडिट सीनमध्येही दिसतो. तर असं समजा की थंडरबोल्टचा पोस्ट क्रेडिट सीन घडतो, मग त्यानंतर फॅन्टास्टिक फोरचा पोस्ट क्रेडिट सीन, आणि नंतर मग त्यानंतर येईल आपल्याला स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेचा जो पोस्ट क्रेडिट सीन दिसेल. वेल, तर हे तिन्ही सीन ॲव्हेंजर्स डूम्सडेलाच लीड करतात. आणि ही डूम्सडे मूवी असेल जी डॉक्टर डूमचा मोठा एंट्री पॉईंट बनणार आहे. त्याचा ओरिजिन काय होता, त्याचं मिशन काय होतं, हे सगळं डिटेलमध्ये उघड करेल. आणि फायनली सिक्रेट वॉर्स होईल आणि त्यात कम्प्लिटली ग्रँड कन्क्लुजन आपल्याला दिसेल. वेल, आशा करतो की आता तुम्हाला मूवीची एंडिंग आणि पोस्ट क्रेडिट सीन क्लिअर झाली असेल. आणि हा मूवीमध्ये अजून एक पोस्ट क्रेडिट सीन होता, पण तो फक्त इस्टर एग आणि मजेसाठी होता. प्लॉटवर त्याचा जास्त काही इम्पॅक्ट पडत नाही. वेल, आणि या सगळ्याबरोबर आपण या व्हिडिओला इथंच रॅपअप करून टाकूया. जर तुम्हाला फ्रँकलिन रिचर्डबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावरही व्हिडिओ बनवू. आणि वेल, जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दुसऱ्यासोबत शेअर करायला विसरू नका. वीडियो लाइक करा आणि जर चैनल नवीन आला असेल तर चैनल सब्सक्राइब करून टाका. और वेल, इन्हीं सारी चीज़ों के साथ देखते रहिए वाइल्ड वाइन SJTV.